तर पाण्याचं असंगत आचरण आपण बघत होतो आणि पाण्याच्या असंगत आचरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सांगितलंय की पाणी हे द्रव पदार्थ आहे आणि द्रव पदार्थाचं काय सांगितलं होतं की द्रव पदार्थाचं आपण जर काय केलं द्रव पदार्थाचं आपण जर त्याचं तापमान वाढवलं तर त्याचं प्रसरण होत असतं आणि जर त्याचं थंड केलं त्याचं काय होत असतं आकुंचन. पाण्याचं कार्यक्रम कसा आहे, पाणी काय करतं तर पाणी जे आहे हे काय करत असतं 0 डिग्री सेल्सिअसचं पाणी आहे, 0 डिग्री सेल्सिअस तापमान आहे ते वाढवलं आपण किती केलं 4 होईपर्यंत त्याचं प्रसरण व्हायला पाहिजे. काय होतं त्याचं यालाच त्याचं असंगत आचरण म्हणलेलं आहे. किंवा 4 ला तिथे सगळ्यात जास्त आकारमान काय असतं कमी असतं आणि 4च्या पुढे मग त्याचं आकारमान वाढत जातं. तिथून पुढे 4च्या नंतर नियम फॉलो करतो की 4च्या पुढे जर तापमान वाढवलं ते प्रसरण होतं. पण 0 पासून 4च्या दरम्यान त्याचा उलटा कार्यक्रम आहे. 0 4 कडे चाललं की त्याचं आकारमान काय होतं कमी कमी होत जातं. त्याच्यानंतर त्याचं आकुंचन काय होतं बरोबर आहे. जर तुम्ही त्याला 4 कडून 0 कडे गेले तापमान कमी करत गेले काय होईल आकुंचन प्रसरण होईल प्रसरण होईल. तेच आपले सांगितलं त्याला काय म्हणतात असंगत आचरण काय म्हणतो त्याला. ठीक आहे चला आता याची व्याख्या आपण घेऊन घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला काय केलं चार्ट मध्ये दाखवलेलं आहे बघा. चार्ट आपण हा जो आलेख आहे हा बघू शकतो आणि याच्यातून सांगू शकतो की याच्यात काय काय आपल्याला दिसून येते. बघा बरं की इथं हा जो आलेख आहे हा आलेख गेला कशामध्ये घेतलेला आहे. आलेख आहे आपला तापमान घेतलेलं आहे 0 डिग्री सेल्सिअस पासून 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि इकडे त्याचं आकारमान घेतलेलं आहे. त्याला आकारमान घेतलं. आकारमान किती बघा 1000.10 होतं. जेव्हा तापमान 0 डिग्री सेल्सिअस होतं का तेव्हा आकारमान किती होतं 1000.10. पण जसं तुम्ही तापमान वाढायला लागले 0 पासून पुढे चालले 4 कडे तर हे आलेख वर गेला का खाली आलाय खाली आला म्हणजे आकारमान वाढलं का कमी झालं कमी झालं. किती तापमानापासून किती तापमानापर्यंत 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढायला लागले तुम्ही आकारमान कमी होणार. जर ते वाढलं असतं तर वर गेला असतं आलेख असं वर गेला असतं. जर आकारमान वाढला असतं आकारमान कमी झाला आलेख आता खाली आला. 4च्या नंतर ओके 4च्या नंतर तापमान वाढायला लागलं आकारमान वाढायला लागलं. परंतु 0 ते 4च्या मध्ये काय होतंय जेव्हा तापमान कमी आहे तेव्हा ते आकारमान जास्त आहे. जसं तापमान वाढायला जास्त येतो आकार कमी वाढतो. पाण्याचं असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी एका शास्त्रज्ञाने उपकरण तयार केलं. काय तयार केलं काय कशासाठी पाण्याचं असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी एका माणसानं काय केलं एक उपकरण तयार केलं. बोला काय तयार केलं आणि त्या माणसाचं नाव काय माहितीये होप नावाचा नाव. घरी गेल्यानंतर माहिती सर्च करा गुगल बाबावर. बाकी बऱ्याच गोष्टी आपण सर्च करतो की नाही करतो ना ठीक आहे. तो आपण काय करतो माहिती का बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपण सर्च करतो तर त्याच्यामध्ये होप विषयी माहिती बघा. आता हे होपनं उपकरण तयार केलं ते कसं होतं त्या होपच्या उपकरणाच्या सहाय्याने काय करता येतं पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करता येतो. मग पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करत असताना हे होपचं उपकरण कसं असतं हा प्रश्न आपल्याला पहिले पडला पाहिजे. तो पाहून घेऊ ते होपचं उपकरण कसं असतं. आता हे होपचं उपकरण एका ठिकाणी वापरलं जातं ते थोड्या वेळात सांगू ठीक आहे. तर ते होपचं उपकरण कसं असतं काय असतं होपच्या उपकरणामध्ये धातूचा उभट नळकांड असतो. तुम्ही ते आईस्क्रीम वाले मामाकडे गेलते का कल्याणी आईस्क्रीम भरका देवी कोण म्हणलं की भरका देवी धुतल्यालं देवी है की नाही. तर त्या आईस्क्रीम वाल्याकडे आहे ना असं एक गोल भांड असतं स्टीलचं नळ असतं
आहे की नाही? उच्च नळीचं भांड म्हणतो आपण त्याला, उच्च नळीचा डाबा. उच्च नळी, आपल्याकडे साखर टाकात साखरेचा डबा, तर वेगवेगळे डबे असतात त्याला आपण साखर टाकतो, आहे की नाही? तर त्या उभट नळकांड असतात आणि त्याला काय असतं, मध्यभागी गोलाकार पसरट भांड सोडलेलं असतं. कसं हे असतं, एक उभट पाईप आहे असा स्टीलचं आहे, त्याला असं साईडनं असं कडीकडीनं असं दुसरं एक पसरट भांड असतं. आता याच्यात काय करतो आपण, तर हे जे उभट भांड आहे त्याच्यामध्ये पाणी टाकत असतो. मला त्याच्यात काय टाकत, पाणी. आणि हे जे साईडचं पसरट भांड आहे याच्यात काय करतो आपण, गोठण मिश्रण टाकत असतो. गोठण मिश्रण टाकत असतो. हे नाव चुकलेलं आहे बरं का, ही पसरट भांडे आहे बरं का. ओके, पसरट भांडे. आणि हे जे आहे ते गोठण मिश्रण कशाचं, मीठ आणि बर्फाचं, दोघांचं गोठण मिश्रण. सर आता याचा उपयोग काय, तर याचा उपयोग करून काय करायचं आपल्याला माहितीये का, हे जे पाणी आहे ह्या पाण्याचं तापमान कमी करायचं. साहजिकच तापमान कोणात जास्त असेल, पाण्याचं तापमान जास्त आहे. आणि बर्फात तापमान कसं आहे, कमी आहे. बर्फात तापमान किती असेल, 0 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा द्रवणांक 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि बर्फाचा गोठणांक पण 0 डिग्री सेल्सिअस. अवघडच. हा, तो आपल्याला काय करायचं पाहिजे का, तो बर्फ टाकला त्याच्यामध्ये, ह्या बर्फाचा उपयोग करायचा कशासाठी, हे जे पाणी का ह्या पाण्याचं तापमान कमी करायचं. आणि मग पाण्याचं तापमान कमी करत असताना पाहिजे ते पुढे जातं, खाली जातं, वर जातं, त्याचं प्रसरण होतं, आकुंचन होतं, हे बघायचं. मग ते आलेखामध्ये दाखवलेले आहे. आणखी काय काय असतं त्याला, तर हे जे उघड भांडे आहे का, याला 2 बारीक बारीक नळ काढण्याची सुरू आहे. त्याच्यात तापमान काय आहे, थर्मामीटर. ते करते रे, ते असं टाकून जीबी खाली गेलं ते करते की तापमान. अरे बाप, लांब ताप आली लेकराचं काय खराब दिसत नाही आता, हे की नाही? तर वेगवेगळ्या तापमापी असतात, ते आठवलं पाहिजे आपण. सो आपण आता याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ह्या दोन्ही जे तापमापी आहे, पाण्याचं तापमान हे हायेस्ट तापमान जे आहे, आता ते जास्त असू शकतं 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा. आपण काय करायचं, ते कमी करायचं. मग कमी करण्यासाठी काय करायचं, सरासरी आपण इथे तापमान किती दिले पाण्याचं, तर पाण्याचं तापमान जे आहे ते 12 डिग्री सेल्सिअस. आता ते तापमान काय होणार आहे, कमी होणार आहे. आता या ठिकाणी 2 तापमापीचे आलेख दिसू राहिले आपल्याला. एक आलेख आहे तुमचा तापमापी क्रमांक 1. आता तापमापी क्रमांक 1 कुठे लावलेली, वर आहे का खाली आहे, खाली आहे, बरोबर आहे. तापमापी क्रमांक 1 कुठे लावलेली आहे, त्या भांड्याला, त्या उघड भांड्याला खाली लावलेली, बरोबर आहे. आणि तापमापी क्रमांक 2 कुठे लावलेली आहे, वर लावलेली आहे, बरोबर आहे. मग आता याच्यापैकी तुम्ही पहा बरं, तापमापी पहिली जी आहे तर त्याचं तापमान लई वेगात कमी होऊ राहिलं का, होऊ राहिलं की नाही. जी वरची तापमापी आहे त्याचं तापमान हे काय होऊ राहिलं, हलू 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 कमी होऊ राहिलं. पण ते दोघंही तापमान एका तापमानाला भेटतात एकमेकाला. कोणतं तापमान आहे ते, 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर जी वरची तापमापी आहे तिचं तापमान वेगानं कमी होतं. जी वरच्या भागात तापमापी आहे का, तिचं तापमान काय होतं, वेगानं कमी होतं. आणि जी खालची तापमापी आहे तिचं हलू 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 कमी. असं करून हेच आपलं पाण्याचं असंगत आचरण. पण ते कशामुळे होतं ते आपल्याला वरती सविस्तर सांगितलं आहे.
सुरुवातीला नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान सभोवतील गोठण मिश्रणामुळे कमी होतं. इथं मध्यभागी गोठण मिश्रण आहे, त्याच्या आतमध्ये इथं जे पाणी का त्याचं तापमान आधी कमी होणार. बरोबर आहे ना? का बर्फ आपण इथं लावलेला आहे, इथल्या पाण्याचं तापमान कमी होणार आहे. नाही इथलं होईल. त्या बर्फ इथं प्रसरण भांड्यात मध्ये ठेवलेला आहे, मग मधल्या त्याच्या आतल्याच पाण्याचं तापमान काय होईल? कमी होईल. मग त्याचं तापमान कमी झालं. आता तापमान काय झालं? कमी झालं. तापमान कमी झालं काय होत असतं जनरली? प्रसरण होतं का आकुंचन होतं? आकुंचन होतं. आकुंचन झाल्यावर ते खाली जाईल का वर जाईल? आकुंचन जर त्याचं काय झालं ते कुठे जाणार? हे सांगितलं आपल्या इथं. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचं तापमान कमी झाल्यानं त्याचं आकारमान कमी होते, कारण आकुंचन पावते. आपल्याला सांगितलं ना की द्रव पदार्थाचं जर तापमान वाढलं तर त्याचं प्रसरण होतं, आणि जर तापमान कमी झालं त्याचं आकुंचन होतं. मग इथं तेच झालं. पाण्याचं तापमान कमी झालं, हे उडाला आलं, खाली आलं, तळाला. ठीक आहे. त्यामुळं त्याची घनता वाढते. हो, आकुंचन पावतो ते, त्याची अणू एकजवळ एक येतात आणि त्याची घनता वाढते. ते घन होत, ते जाड होत, ते मोठं होत, ते मोठू होत. हा, आणि मग काय होतं? परिणामी जास्त घनतेचं पाणी खाली जात. आता खाली तर पाणी गरम, वरून थंड पाणी आलं, त्याच्यात वरून थंड पाणी आलं, खालचं पाणी गरम होईल का थंड होईल? थंड होईल. कॉमन सेन्स की बात आहे. त्यात आपल्या या ठिकाणी सांगितलं या कारणामुळं खालच्या भागातील पाण्याचं तापमान सुरुवातीला जलद गतीनं कमी होत. म्हणून तो जो आलेख दिला का आपल्याला T1, तो T1 जो आहे, जो तापमान वेगानं कमी होताना दाखवलंय 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान कमी झालं. पण असं T1 खालच्या भागातल्या पाण्याचं T1 कुठपर्यंत? 4 डिग्री सेल्सिअस. आपल्याला हे सांगितलं की नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस होतं तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम होते. जनरली आकुंचन पावल्यामुळे पाणी त्याच्या काय होती? घनता सगळ्यात जास्त होती. आणि मग काय होतं? नळकांड्याच्या मध्यभागातील तापमान 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतं तेव्हा ते प्रसरण काय होतं? ते प्रसरण पावायला लागते. तर तापमान कमी होत असताना वरती काय झालं होतं? त्याचं आकुंचन झालं होतं की नाही? वरून जेव्हा 12 डिग्री सेल्सिअस पासून 4 पर्यंत आलं तर त्याचं आकुंचन पावलं होतं की नाही? ते त्याची घनता वाढायला लागली होती की नव्हती? परंतु आता काय व्हायला लागलं आता? तर त्याचं जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान काय व्हायला लागलं तेव्हा प्रसरण पावायला लागलं, पसरायला लागलं. त्याची घनता वाढते का कमी होते? कमी वाढते. पडून जेव्हा आकुंचन पावलं म्हणजे त्याची अणू एकत्र आली तेव्हा घनता वाढणार, आणि जेव्हा प्रसरण पावले तेव्हा त्याचं प्रसरण झालं म्हणजे अणू अशी लांब झाली, त्यावेळी काय होणार? त्याची घनता कमी होणार. सुरुवातीला 12 डिग्री सेल्सिअस पासून मधल्या भागातलं पाणी जे तापमान कमी झाल्यामुळं त्याचं आकुंचन झालं, त्याची घनता वाढली होती. आता 4 डिग्री सेल्सिअसचे जेव्हा खाली आलं, खाली येत असताना खालच्या सगळ्या भागातल्या पाण्याची घनता जास्त आहे. खाली जर घनता जास्त आहे तर मग ज्याची आता सध्याचे पाण्याचं तापमान 4च्या खाली चाललं ते पाणी जे त्याचं आकुंचन व्हायच्या अगोदर प्रसरण होतं, घनता वाढते. मग घनता वाढल्यामुळे काय होतं? ते पाणी वर जातं, ढगात नाही जात, पुढे जातं. हे जो भाग आहे त्याच्या आतमधलं जे पाणी 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान झालं की ते प्रसरण पावतं आणि ते पुढे जातं, वर जातं.
मग वरच्या भागातलं पाण्याचं तापमान वेगानं कमी करतं ते पुढे बघा. आता त्याची घनता कमी होते तेव्हा ते तळाकडे न जाता, दोन केसेस आलेले आहेत. 2 वेळा तापमान कमी झालं. एक तापमान 12 डिग्री सेल्सिअस पासून 4 पर्यंत झालं तेव्हा त्याचं काय झालं, आकुंचन झाल्यामुळे ते तळाला गेलं, त्याच्यामध्ये घनता वाढली, त्याच्यामुळे तिकडचं तापमान वेगानं कमी झालं. परंतु दुसरं जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान आलं तेव्हा त्या ठिकाणी काय झालं की त्या पाण्याची घनता वाढायच्या ऐवजी कमी झाली. ते आकुंचन पावायच्या ऐवजी प्रेशर पावायला लागलं आणि त्याच्यामुळं वरच्या दिशेला ते गेलं. काय सांगितलं त्यांनी की त्याची घनता कमी होते व ते तळाकडे न जाता कुठं जात, वरील भागाकडे जाऊ लागतं. तळाकडे न जाता वर जात, ती त्या पसरट भांड्याच्या गोठण मिश्रणाच्या तिथं जिथं पाणी कमी व्हायला, त्याचं तापमान कमी व्हायला लागलं. आधी काय झालं, तापमान कमी झालं तर तळाला गेलं, तळाकडचं तापमान 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं. आणि मग 4च्या नंतर त्याची 4 पर्यंत अशी घनता एकदम दाट झाली. त्याच्यानंतर मधल्या भागातलं पाण्याचं तापमान 4च्या खाली गेलं, वर झालं. बरोबर आहे. काय सांगितलं त्यांनी की म्हणून वरच्या भागातील पाण्याचं तापमान जलद गतीने 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होतं. आलेखामध्ये दाखवलं आपल्याला की वरच्या भागातलं जे पाणी आहे त्याचं वेगानं तापमान कमी होतं. आधी इथपर्यंत हळूहळू होतं, वरच्या भागातलं जे तापमान आहे इथपर्यंत 4 पर्यंत हळूहळू होतं. परंतु 4च्या नंतर लगेचच तापमान कमी होतं. आणि मग जे खालची तापमान जिथं 4 डिग्री सेल्सिअस वरच तापमान अडकलं होतं ते हळूहळू कमी होतं. हळू किती वेळाचा फरक आहे बघा. इथं 30 मिनिटाचे 32 मिनिटं ते 44 मिनिटाचे, म्हणजे 12 मिनिटं वेळ जास्त खाल्ला. पण त्या पाण्यानं कारण काय तर पाण्याचं असंगत आचरण. याला सगळं कारण म्हणजे पाण्याचं असंगत आचरण. हे जे काय झालं हे सगळं कशामुळे झालं, पाण्याच्या असंगत आचरणामुळे. पाणी जे आहे त्याचं तापमान 0 करून 4 कडे जाता असणार त्याचं प्रसरणाऐवजी आकुंचन होतं. घनता वाढायच्या कमी व्हायच्या ऐवजी काय होते, वाढते होते. तिथे चित्र समजलं. डायग्राम ही 5.6 5.5 काढायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा जो भाग एवढा खाली काढायचा बरं का. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सुरुवातीला ही त्याची कार्य आहे बरं का. हे कार्य आहे कोणाचं, पबच्या उपकरणाचं. आणि ही त्याची काय आहे रचना दिलेली आहे तुम्हाला. ओके. आणि त्याच्यानंतर हा त्याचा आलेख दिलेला आहे. आधी तर काही 2 प्रश्न दिले बघा छोटेसे, तेवढे घेऊ. मग मी तुम्हाला बिरेक देतो. बिरेक म्हणजे इंग्लिशची सरी आहे की नाही. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात. का बरं, काय कारण असेल, काय कारण असेल. तापमान 0च्या खाली जरी झालं तरी मी त्या ठिकाणी तिथले ज्या पाण्यामध्ये राहणारे सजीव जे आहेत ते जिवंत राहत असतात. वरच्या भागात जरी पाणी जे आहे पाण्याचं तापमान थंड झालेलं असेल त्या ठिकाणी खालचं पाण्याचं तापमान हे थंड असतं का, नाही. वरच्या भागातलं जे पाणी आहे त्याची जी घनता आहे ती घनता कशी असते, घनता कशी असते, बर्फाचा लेयर त्या ठिकाणी तयार होत असते वरती, है की नाही. त्याच्यामुळे ते खालच्या भागातलं पाण्याचं तापमान जास्त असल्यामुळे ते जिवंत राहतात. वरून किती जरी पाणी थंड झाले तरी ते खाली थंड झालेलं नसतं. खालचं तापमान कमी व्हायला वेळ लागतो. बरोबर, अंडरस्टँड. पुढचा प्रश्न. थंड प्रदेशात हिवाळ्याच्या दिवसात कालावधीत पाणी वाहून येणारे नळ फुटतात आणि खडकांना भेगा पडतात. त्याला पूर्णपणे कारणीभूत आहे पाणी. नळामध्ये असतं पाणी आणि जे पाणी आहे त्या पाण्याचं जेव्हा तापमान कमी होत असतं
तापमान कमी होत असताना 4 डिग्री सेल्सिअस कडून 0 कडे जात असताना त्या ठिकाणी त्याचं काय होतं, आकारमान वाढतं. जर ते पाण्याचं आकारमान वाढतं, नळाचं आकारमान वाढणारे काय ऑटोमॅटिक फ्लेक्झिबल नळ येतो, रबराचं नळ येतो, असं काही आहे का? नाही. मग जर तो नळ जो आहे ते रबराचं नाहीये, प्लास्टिकचं आहे, तर ते त्याच्या आतमध्ये पाण्याची क्षमता जेवढी बसायची आहे त्याच्यापेक्षा जर ते जास्त झालं त्यावेळी आकारमान वाढल्यामुळे, पाण्याचं आकारमान वाढल्यामुळे नळ फुटणार. किंवा खडकामध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे की खडकांना भेगा पडण्याचं कारण काय की त्याच्यामध्ये असलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचं काय होते, आकारमान वाढतं. आणि आकारमान वाढल्यामुळे काय होतं, जर खडकांना भेगा